नाही, मला काय म्हणायचं आहे की राजकारणामधल्या आणि निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना आपण नालायक म्हणण्यामध्ये काय अर्थ आहे? कारण त्यांना मतदान कोण करताय? कोणी त्यांना निवडून दिलेलं आहे? जर आपण या राजकारणातल्या आणि निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना आपण नालायक म्हणत असू, तर मग त्यांना मतदान करणारे तितकेच नालायक आहेत. कारण लोकप्रतिनिधीमध्ये जे प्रतिबिंब दिसतं ते जनतेचं प्रतिबिंब दिसतं. आणि म्हणून मला असं म्हणायचं आहे की जर आपण राजकारणातल्या या लोकप्रतिनिधींना, राजकारणातल्या लोकांना, पुढाऱ्यांना आपण नालायक म्हणतो, तर जनताही तितकीच नालायक आहे जी त्यांना निवडून देते. म्हणून या देशामध्ये मला स्वतःला असं वाटतं की अजूनही जवळपास 65% जनता ही मतदान करण्याच्या दृष्टिकोनातनं, म्हणजे वैचारिक दृष्टिकोनातनं, विचार करण्याच्या दृष्टिकोनातनं ती मतदानासाठी अपात्र आहे असं मला वाटतं. जनतेने आपल्या स्वतःची लायकी सुधारली पाहिजे, आपली पात्रता सुधारली पाहिजे. जेव्हा जनतेची पात्रता सुधरेल मतदान करण्याची, जनतेची लायकी सुधरेल मतदान करण्याची, तेव्हा खऱ्या अर्थानं काही लायक लोक हे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येतील. नसता विनाकारण त्यांच्या नावानं बोंबा मारण्यात काय अर्थ आहे? अगोदर लोकांनी सुधारलं पाहिजे, लोकांनी आपली पात्रता वाढली पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं चांगले लोक निवडून येतील.